महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर लवकरच एक ऐतिहासिक पर्यटन प्रकल्प साकार होणार आहे. निवती परिसरामध्ये भारताचे पहिले भव्य अंडर वॉटर म्युझियम उभारले जाणार आहे. भारतीय नौदलातील ऐतिहासिक युद्धनौका INS गुलदार समुद्राच्या तळाशी स्थापित केले जाणार आहे. एकेकाळी समुद्रावर वर्चस्व गाजवणारे हे विशाल जहाज आता पर्यटन आणि समुद्री साहसाचे नवीन केंद्र बनणार आहे. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जागतिक पर्यटन नकाशावर झळकणार आहे. पर्यटन विभाग, समुद्री तज्ञ आणि प्रशासन या महत्वाकांक्षी योजनेवर काम सुरू करणार आहेत. INS गुलदारला विशेष पद्धतीने तयार केले जाणार आहे. जहाजातील धोकादायक सामग्री काढून टाकली जाणार आहे. संपूर्ण संरचना सुरक्षित करण्यात येणार आहे. त्यानंतर हे युद्धनौका निवती दीपगृहाजवळ समुद्रामध्ये नेले जाणार आहे. विशाल टग बोट्सच्या मदतीने INS गुलदारला समुद्राच्या मध्यभागी पोहोचवले जाणार आहे. आणि मग एक ऐतिहासिक क्षण घडणार आहे. हजारो टन वजनाचे हे जहाज हळूहळू समुद्राच्या गाभाऱ्यात उतरवले जाणार आहे. जहाज समुद्रात बुडताना प्रचंड लाटा, मोठे बुडबुडे आणि भावनिक वातावरण पाहायला मिळणार आहे. समुद्राच्या तळाशी पोहोचल्यानंतर INS गुलदार एका नवीन रूपात दिसणार आहे. काळानुसार या जहाजावर कोरल रीफ्स वाढणार आहेत. विविध समुद्री जीव, माशांचे थवी आणि समुद्री कासव या जहाजाभोवती नवीन परिसंस्थान निर्माण करणार आहेत. हे संपूर्ण ठिकाण स्कुबा डायव्हिंग आणि अंडर वॉटर टुरिझमसाठी प्रसिद्ध होणार आहे. देश विदेशातील पर्यटक समुद्राखालील या अद्भुत संग्रहालयाला भेट देण्यासाठी सिंधुदुर्गमध्ये येणार आहेत. डायव्हर्स जहाजाच्या आत जाऊन त्यातील कॉरिडॉर्स, खोल्या आणि ऐतिहासिक रचना अनुभवणार आहेत. अंडर वॉटर फोटोग्राफी, ॲडव्हेंचर डायव्हिंग आणि मरीन टुरिझममुळे संपूर्ण किनारपट्टी गजबजून जाणार आहे. स्थानिक हॉटेल्स, सी फूड व्यवसाय, स्कुबा डायव्हिंग सेंटर्स आणि बाजारपेठांना मोठी चालना मिळणार आहे. स्थानिक मच्छीमार आणि किनारी कुटुंबांसाठी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. आणि भविष्यात सिंधुदुर्ग केवळ समुद्र किनाऱ्यासाठी नाही, तर भारतातील सर्वात अनोख्या अंडर वॉटर ॲडव्हेंचर डेस्टिनेशन म्हणून ओळखला जाणार आहे. समुद्राच्या अथांग गाभाऱ्यात INS गुलदार भारताच्या सागरी इतिहासाचे एक जिवंत आकर्षण बनणार आहे.